ना भविष्यत असं हे आयोजन रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 चे पहिलं पर्व वाशू विभागातील खारेपाट विभागातील ही पहिली प्रकाश जोतातील ही सामने आपण पाहतोय। नाईट क्रिकेट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटचा थरार तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल। सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय। एका बाजूने निखिल माळी आणि त्याला सोबत देईल वेदांत पाटील, वेदांत वारी। पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल दीक्षित पाटील। भवानी फायटर्स रावे मधून खेळणारा खेळाडू शुभम आणि खरं तर निखिल माळी बद्दल म्हणायला गेलो तर नुकताच ज्याची निवड झाली मुंबई पोलीस दलामध्ये ज्या खेळाडूची निवड झाली शैलेश म्हात्रे याच्याकडून प्रत्येक षटकारासाठी निखिलला 100 रुपीचं कॅश प्राइज असेल। गेम ऑन, डावाला होईल सुरुवात। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या मॅच मधील हा पहिला बॉल असेल दीक्षित पाटीलचा। फुल टॉस मिस केला, खरं तर अपेक्षित नव्हतं पहिला चेंडू कदाचित फुल टॉस येईल। पहिला चेंडू फुल टॉस मिस केला गेला। डॉट बॉलने सुरुवात केली, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। शुभम जेव्हा पहिला चेंडू डॉट बॉल येतो गोलंदाजाचं कॉन्फिडन्स वाढतं आणि जेव्हा पहिल्या चेंडूवरती एखादा चौकार किंवा मिडल ऑफ द बॅट जेव्हा चेंडू अदलतं तेव्हा कॉन्फिडन्स वाढतं फलंदाजाचं। हे क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलंय। राईट आर्म ओव्हर द विकेट, दिव एंड कडून गोलंदाजी करेल दीक्षित पाटील। ऑफ स्टिकच्या बाहेर अधिक बाहेर जाणारा हा चेंडू आपण पाहिला। इट्स अ वाईड बॉल। पंचांकडून खरं तर दंडित केलं गेलंय गोलंदाजाला असं म्हणावं लागेल। मिस्टर लियांचे आमचे ओनर पंकज पाटील यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। पहा DRS घेतलाय। चला आमचे ऑफिशियली पंच विनंती असेल आपण वॉल रूम मध्ये या। DRS अर्थातच हा चेंडू योग्य असेल। इट्स अ फेअर डिलिव्हरी। चॅलेंज केलं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने, अर्थातच पंचांनी वाईट घोषित केलं होतं परंतु योग्य निर्णय। आमचे ऑफिशियली टीव्ही अंपायर स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकता। जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। दीक्षित पाटील खरं तर चालू हंगाम या खेळाडूने गाजवला। खूप चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलाय। आणखीन एक तेज तर्रार भन्नाट वेग आणि वेगावर स्वार होऊन हा गोलंदाज मात्र अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय। पाटा विकेट आहे। रात्रीचे खरं तर 12:06 झाले। शुभम विकेट भरपूर पाटा आहे, भरपूर रोल केली गेले। दुपारच्या सत्रामध्ये हेवी रोल यूज केला होता। आम्ही स्वतः विकेटवरती होतो आणि या विकेटवरती भरपूर रन्स आहेत, परंतु तुम्हाला ती गुणवत्ता तुमची क्वालिटी सिद्ध करावी लागेल। आणखीन एक चांगला चेंडू खरं तर पाहायला मिळाला। खरं तर आमचे मुख्य आयोजक माननीय श्री सुजित म्हात्रे, भाई म्हात्रे यांचे भाऊजी आदरणीय प्रफुल्ल भिकाजी म्हात्रे, तदनंतर प्रवीणजी नागती आणि तुषार पाटील साहेबांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो। त्यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं। शॉर्ट पिच आणखीन एक, परंतु आता मात्र स्क्वेअर चेंडू आहे। या निर्णयाला चॅलेंज करतील का? कारण की तुमच्याकडे फक्त एक DRS आहे, तो तुम्ही बीमरसाठी आणि व्हाईटसाठी यूज करू शकता। आणि जर का
तुमचं चॅलेंज सक्सेस राहिलं तर तुम्हाला आणखीन एक चान्स मिळेल, अन्यथा तुम्ही DRSची मांग करू शकत नाही आहात। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शुभम महेंद्रसिंग धोनी हा एकमेव असा खेळाडू आहे की त्याचे DRS अनेक वेळा खरं तर योग्य राहिलेत। पंचांच्या निर्णयाला तो चॅलेंज करायचा आणि असं म्हणूया की कदाचित तो तिसरा पंच देखील होता मैदानाच्या आतमध्ये। MSD सर्वोत्कृष्ट कर्णधार की ज्याने ICCच्या सर्व ट्रॉफीज जिंकल्यात। T20 वर्ल्ड कप असेल, तदनंतर ODI वर्ल्ड कप असेल, चॅम्पियन ट्रॉफी असेल, IPL असेल, चॅम्पियन लीग असेल, बऱ्याचशा खरं तर स्पर्धा ज्यांनी जिंकवल्या असा खेळाडू। आणखीन एक चांगला चेंडू खरं तर पाहायला मिळाला, ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर दिलं गेलं नाहीये। आज त्या लयमध्ये त्या टचमध्ये खरं तर निखिल माली या खेळाडूला आपण पाहत नाही आहोत। 5 चेंडू निर्धाव आलेत। छोटं क्रिकेट आहे, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर का अशा प्रकारची फलंदाजी कराल तर संघ अडचणीत येईल। 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पॉवर दाखवणारं, परंतु पॉवर पाहायला मिळाली नाही आहे। हा पॉवरफुल फलंदाज आहे, त्याच्याकडे भरपूर चांगले स्ट्रोक्स आहेत, क्वालिटी क्रिकेट तो खेळतोय, परंतु ही मॅच पहा आता मात्र स्टिकर एंडचा फटका, बॅटचा स्टिकर जिकडे असतो तिथे चेंडू जाऊन आदळला। रन्स मिळाली 1 सिंगल आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या 2। आज देखील खरं तर सन्माननीय मिलिंददादा पाटील साहेबांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय। खरं तर साहेबांना कबड्डीचं प्रचंड आवड आहे। खरं तर सध्याच्या घडीला क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे, परंतु कबड्डीची मॅच ते देखील आपल्या मोबाईलवरती पाहत होते आणि खरं तर ज्यांचं समालोचन आम्ही ऐकलं, ज्यांचं निवेदन आम्ही ऐकतोय आणि ते ऐकत असताना आम्ही घडतोय आणि विशेष करून भीष्म पितामह म्हणून आम्ही ज्यांना संबोधतोय असे आमचे सन्माननीय आदरणीय मिलिंददादा पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय। क्रिकेटचा वेळ किती असावा खेळाडूला। नुकताच जो गोलंदाज आपण पाहिला ना पंकज, त्याच्या हाताला 3 टाके पडले, स्टिचेस आहेत, तरी देखील तो खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी आले। आणि विशेष करून रावे म्हटलं की मग आली वाईज क्रिकेट असतो, कोठ्याच्या आलीतील हे सर्व खेळाडू आहेत आणि हातावरती 3 टाके आहेत, तरी देखील हा खेळाडू गोलंदाजी करतोय। श्रेयश म्हात्रे आमचे मुख्य आयोजक यांचे पिताश्री गणेश म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय अतिथी मंचकावरती। मी साहेबांना विनंती करेल आपण VIP डाईसवरती विराजमान व्हावे। तदनंतर आमचे सन्माननीय प्रफुल्लजी म्हात्रे, आदरणीय प्रवीणजी नागती आणि तुषार पाटील साहेबांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतो। या सर्व मान्यवरांचं करूया आपण मोस्ट वेलकम। शिवप्रेरणा रावे आज बऱ्याच दिवसानंतर रावे टीम मधून आम्ही निवृत्ती भावना पाहतोय। रावे टेनिस क्रिकेटला किंबहुना पेन टेनिस क्रिकेटला आपण म्हणूया, ज्यांनी गती आणि शिस्त कोणी जर लावली असेल तर निवृत्तीदादा पाटील, हॅट्रिक नगरसेवक। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रणय टावरी, या देखील खेळाडूचा हा चालू हंगाम खूप चांगला राहिलाय। कौशल्यपूर्ण गोलंदाजी आपण त्याची भरपूर स्पर्धांमध्ये शुभम पाहिलाय, परंतु ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची प्रत्येक टीमसाठी, कारण की मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी वाशी विभागातील एकमेव ही स्पर्धा आपण पाहतोय। चांगला चेंडू आला, लाऊड अपील, बॅटची एज अँड टेकन, दे धक्का, पहिला धक्का, फलंदाज माघारी जाईल। निखिल माली बॅक टू द पॅव्हलियन। थँक्यू। खरं तर आमचे वाशी गावातील परम मित्र अजिंक्य म्हात्रे, चकुला म्हणून ज्यांना ओळखलं जातोय, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। थँक्यू सो मच।
पहा खरं तर आमचे पिच क्रिएटर विनोद पाजी म्हणून खरं तर त्यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावा. विकेट गमावली. निखिल माली त्या टचमध्ये नव्हता आणि असं म्हणूया शुभम की त्या मूडमध्ये निखिल नव्हता. पण आपल्या डोक्यामध्ये जेव्हा अनेक विचार सुरू असतात ना तेव्हा नेमकं काय करायचं हे एखाद्या व्यक्तीला समजत नाहीये. तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 5 डॉट बॉल्स आल्यानंतर ते प्रेशर होतं, मग सिंगल मिळाली, बॅटला बॉल खरं तर येत नव्हता आणि मग विकेट देखील गमावली. पाठीमागे लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र चाललाय. 1 बाउन्स इन टू द डिफेन्स. हनुमान नाईक सरांचा इशारा. इट्स अ 4 रन्स. जय श्रीराम. खरं तर असं म्हटलं जातं की जिवंत असताना पक्षी किड्या मुंग्यांना खातो आणि तोच पक्षी मेल्यानंतर किड्या मुंगे हे त्याला खात असतात. वेट अँड वॉच. संयम ठेवा. वेळ ही प्रत्येकाची येते आणि ते पाहायला मिळालं. अर्थातच संयम ठेवला उंबरठे टीमच्या फलंदाजाने आणि एक खराब चेंडूवरती आलेला मच निडेड 4 रन्स. बॅटच्या मधोमध चेंडू येत नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक्स. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे डीपमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं आणि रन्स मिळाली. एक सिंगल. उपाध्यक्ष अमरापूर विभाग प्रीमियर लीगची मोठी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती असे आमचे समाधान पाटील यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. गोवा रिटर्न. काहीच दिवसांपूर्वी एक छोटीशी ट्रिप ऑर्गनाईज केली होती. मॅच भरपूर महत्त्वाची आहे. मोठी स्पर्धा आहे. रजनी क्रिकेटमध्ये बरेचसे प्रेक्षक समर्थक सामना पाहण्यासाठी येत आहेत. आज फुल पॅक स्टेडियम आहे. बसायला सीट रिकामी नाही आहे. पहा ज्या ठिकाणी प्रेक्षकांना जागा मिळते त्या ठिकाणी सामना पाहण्यासाठी बसलेत. काही प्रेक्षक उभे आहेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व दर्दी प्रेक्षक आज गर्दी करून हा सामना पाहत आहेत. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आणि लाईन आणि लेंथ कमालीची राहिली आहे. पण पूर्वी 90sमध्ये 3 स्टंपच्या मधोमध गोलंदाजी व्हायची. विकेट टेकिंग गोलंदाजी व्हायची. आजकाल जर का तुम्ही तशा प्रकारची गोलंदाजी कराल ना तर चेंडू मैदानाच्या बाहेर जातील. तुम्हाला ऑफ स्टिकच्या बाहेर 5व्या 6व्या स्टंपची जी लाईन आणि लेंथ आहे ज्या ठिकाणी खेळाडू स्टान्स घेतोय उभा आहे ऑफ स्टिकच्या बाहेर तिकडे चेंडू पडणं गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट ऑन पुलचा फटका फसला. वाईडिश लॉंग ऑनला पकडलाय झेल. धक्का दुसरा. फलंदाज वेदांत बॅक टू द पॅव्हलियन. पहा आजच्या रात्रीमध्ये देखील लकी प्रेक्षकासाठी नशीबवान प्रेक्षकासाठी गिफ्ट आहे. आम्ही प्रेक्षकांना विनंती करू की आपण आपली नाव नोंदणी करण्यासाठी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जिकडे डीजे आहे त्या साईडला तुम्ही यायचं आणि आपलं नाव आमच्या आयोजकांकडे आपण द्यायचं आहे. महेश त्या ठिकाणी असेल आणि प्रणय म्हात्रे त्या ठिकाणी असतील. त्यांच्याकडे आपली आपण नावं द्यायची आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 7-2. खरं तर डॉमिनेट केलंय. ज्या अर्थी आपण गोलंदाजी पाहिली पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स आल्या नाही आहेत. सेकंड ओव्हरमध्ये देखील गोलंदाज हवी ठरला.
चला पंचांना विनंती आहे थोडं स्पीडअप करा, कारण की ऑलरेडी आपण थोडा उशिराने खरं तर हे सामने आपण पाहतोय. मधल्या काळात एका मॅचचा वेल गेला असं आपण म्हणूया. 7-2 बॅटिंग करत असताना गावदेवी उंबर्डे या टीमची धावसंख्या आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला शिवप्रेरणा रावे संघाचा खेमा आणि त्यांचे समर्थक खुश असतील ज्या अर्थी त्यांच्या गोलंदाजाने प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी, अगदी तिखट मारा म्हणावा लागेल, कंजूस गोलंदाजी ज्याला म्हटली जाते तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑरेंज कलरची जर्सी, ऑरेंज कलर म्हटलं ना शुभम भगवा की मग आपल्या स्वराज्याचं प्रतीक. मुठभर मावल्यांना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्याची स्वप्नच पाहिली नाही तर ती सत्यात उतरवली. रायरेश्वराच्या शिवपिंडावरती स्वतःच्या रक्ताने ज्यांनी अभिषेक घातला आणि स्वराज्य स्थापनेची ज्यांनी प्रतिज्ञा केली, बघता बघता खरं तर स्वराज्य स्थापन झालं. पहिला किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं आणि त्या गडकोट किल्ल्याला नाव देखील दिलं होतं तोरणा म्हणून. खरं तर सध्याच्या घडीला छावा चित्रपट प्रदर्शित झाला. आम्ही सर्वांना वारंवार विनंती करतोय की आपण एकदा तरी तो चित्रपट पाहावा आणि ज्या मैदानावरती आपण ही स्पर्धा पाहतोय ना त्या मैदानाचं देखील नाव छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे. तिसऱ्या षटकातील हा वेगवान चेंडू आपण पाहिला, शरीरावरती आदलला. यष्टीरक्षक थोडीशी चलाकी तिकडे दाखवत होता. रन्स आली, एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपाने ही रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली. या संपूर्ण स्पर्धेचा जर का विचार केला ना तर कमी धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विकेटवरती भरपूर रन्स आहे, परंतु ड्यू फॅक्टर मध्यरात्रीमध्ये थोडा हलकासा दव पडल्यानंतर थंडीचे दिवस आहेत असं म्हणूया, त्यानंतर पिच थोडी लो होते आणि रन्स येत नाहीयेत. नेक्स्ट बॉल, षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता आणि त्या चेंडूला सरळ पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. वन बाउन्स चेंडू मात्र चाललाय सीमा पार, चौकार. कपाली केशरी गंध, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब जगदंब. खूप चांगलं संगीत खरं तर तुम्ही ऐकलत. चौकार आलाय, मस्ट नीडेड 4 म्हणावा लागेल. आणखीन एक चांगला फटका आहे खरं तर पाठीमागे ब्लॅक स्क्रीन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स मिळाली, सेकंड साठी कॉल आणि सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. 2 रन्स मिळाल्या. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबर्डे या टीमला खरं तर मध्य विभागातील हा संघ क्रिकेट असोसिएशन मध्ये खरं तर हा संघ आपण पाहतोय. मग तिकडे धोंडपाडा असेल, कोपरोली असेल, रामवाडी असेल, कांदली असेल, उचेडे असेल, उंबर्डे असेल, त्याचप्रमाणे रोडे असेल, अशा प्रकारचे संघ त्या संघटनेमध्ये त्यांची स्पर्धा आपण त्या परिसरामध्ये पाहतोय आणि त्या खरं तर संघटनेतील हा एक बलवान संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गावदेवी उंबर्डे आज थोडा अडकलाय असं म्हणावं लागेल. शॉर्ट पिचच्या बॅटची एज, त्या ठिकाणी यष्टीरक्षक चूक करणार नाहीये. आणखीन एक धक्का, 14 या धावसंख्येवरती हा तिसरा गडी बाद झालाय गावदेवी उंबर्डे संघाचा. आमच्या मुख्य अतिथी मंचकावर देखील एक डॉन आहे, अर्थातच गुड्डू. उद्या खरं तर तुमची मॅच आहे दत्तगुरु वडाव. इन ॲक्शन मध्ये आम्ही पाहणार आहोत. ऑलरेडी एक छोटासा धक्का त्यांना लागलाय, हरकत नाहीये, परंतु आता जे तुमचे आमदार आहेत ते थोडे जपून तुम्ही ठेवा तुमच्या मुठीत. वाट ते देखील पाहत आहेत.
की त्यांचा देखील सामना आपण उद्या पाहणार आहोत. दत्तगुरू वढाव खरं तर खारेपाट विभागातील एक बलाढ्य संघ. उद्या आपण त्यांची लढाई पाहणार आहोत. खोदून काढावा लागला, यॉर्क केलं, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, रन्स मिळाली, एक सिंगल. आज सर्व काही ठीक आहे राबे संघाकडून. चला नाव नोंदणी करण्यासाठी ज्या ठिकाणी डीजे आहे तिकडे प्रेक्षकांनी यायचं आहे. पहा एकदाच आपलं नाव द्या आणि ज्यांना पारितोषिक मिळालंय त्यांनी नाव देऊ नका. आजच्या रात्रीमध्ये देखील आपण पारितोषिक देणार आहोत. प्रेक्षकांना आमची विनंती असेल आपली नाव नोंदणी लवकरच करा. आणखीन एक चांगला चेंडू शरीरावरती आदळलाय, मिस टायमिंग. पण वारंवार आपण हे पाहिलंय, टायमिंग जुलत नाहीये. शुभम, डे फॉर्मॅट आणि नाईट फॉर्मॅट मध्ये फार डिफरंट आहे, फरक आहे. असं म्हणूया की कदाचित सवय नसेल उंबरडे टीमला रजनी क्रिकेटची. फ्लड राईसमध्ये खरं तर जर का आपण विचार केला या लाईटमध्ये क्रिकेट जर का तुम्हाला खेळायचं तर तुमचं लक्ष हवं चेंडूवरती. कारण की चेंडू कधी एक्स्ट्रा स्पीडनी येतो, कधी थांबून येतो, कधी स्विंग होतो. ही प्रॅक्टिस पाहिजे. आणि असं म्हणतात क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही सरावाने पूर्ण व्हाल आणि ती कदाचित प्रॅक्टिस पाहायला मिळाली नाही आहे. आणि संघ फार अडचणीत आहे यावेळेस. जर का आपण विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय 15-3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. नेक्स्ट मॅच जरूर आपण पाहणार आहोत. ए पूल मधला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 विजयी संघांमध्ये ही लढाई असेल. भूमी 11 पेन फणस डोंगरी संघ फाईट करेल ओम साई मंगलमूर्ती कालुंद्रेला. बिग फाईट ए पूल मधील हे 2 संघ. दुसऱ्या फेरीतील ही लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. मी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज असेल भावेश मोकल. या स्पर्धेची आजची 3री रात्र आणि सर्वात कमी धावसंख्या. बस वेलकम ओम साई मंगलमूर्ती काळुंद्रे. तेजस म्हात्रे वढाव यांनी पुरस्कृत केलेली खरं तर हा संघ आहे. ओम साई गणेश मूर्ती कारखान्याचे ते ओनर आहेत. अंतिम षटकातील हा पहिला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. पण जितके डॉट बॉल कालच्या रात्रीत पाहिले नव्हते तितके डॉट बॉल आज एका मॅच मध्ये आपण पाहतोय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भरपूर वेळा असं आपल्याला पाहायला मिळतोय. कधी धावांचा उच्चांक तर कधी धावांचा निचांक. अर्थातच कधी भरपूर रन्स तर कधी कमी धावा. नेहमी आपण जरूर क्रिकेटमध्ये पाहिल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवरती 15-3 बॅटिंग करत असताना उंबरडे संघ. इकडे देखील फटका फसला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कॅच अँड बॉलचा चान्स कसा सोडेल गोलंदाज, पकडलाय जेल. आणि हा 4था गडी मात्र चाललाय तंबूच्या आश्रयाला. आदरणीय निलेशजी पाटील बोरजे यांचे खरं तर आपण हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब बोरजे यांचं आपण खरं तर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत घेतोय. चला आता आमचे चहावाले यांना आमची विनंती आहे. अजय, चला अजय प्लीज कम. आपण स्टेजवरती या लवकर. इकडे मान्यवरांना आणि कॉम्बॉक्स मध्ये चहाची आवश्यकता आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात देखील खराब स्ट्रॅटर्जी, खराब फलंदाजी जरूर पाहायला मिळाली. गावदेवी उंबरडे टीमने भरपूर स्वप्न पाहिलं होतं, परंतु ते स्वप्न जर का तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल ना तर तशा प्रकारची कामगिरी देखील व्हायला हवी आहे. ती कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. टीम गावदेवी उंबरडे संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अडकलेत.
आणि कमालीची गोलंदाजी. त्यांच्या विरोधात जर का आपण विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी. आणखीन एक तेज तर्रार गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय. शिवप्रेरणा रावे या खरं तर टीमचं कौतुक करावं ना तेवढं फार कमी आहे. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचा आजची तिसरी रात्र आहे. सर्वात कमी धावसंख्या आणि त्या कमी धावसंख्येत रोखण्यात त्यांना यश आलंय. आणि गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच राबे संघाचं आपण कौतुक करूया. आणखीन एक चांगला चेंडू आहे. पाठीमागे यष्टीरक्षक चेंडूला पकडण्यात यश मात्र त्याला आला नाहीये. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनला, सीमा पार. हा नशिबाचा चौकार. खरं तर शनिवारी हे सामने सुरू झाले होते. कालचा जर का आपण विचार केला तर आता 12 वाजून गेलेत. मग आता रविवार आलाय. बजरंग बलीचे संगीत आपण ऐकलं तर रविवारी कोणाचे लावायचे हे डीजे मास्टर वरती आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. फटका हवेत. चेंडू ट्रॅव्हल झालाय. सेफली लँडिंग पाहायला मिळाली. रन्स येतील 2. आदरणीय संतोष बोरकर साहेबांकडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी पारितोषिक दिलं गेलेत. आणि त्यांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं तर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आदरणीय मुद्दूशेठ अकवारे साहेब आणि त्यांचा संपूर्ण ताफा तिकडे आपण पाहतो. आणि त्यांच्या अवतीभोवती जर का विचार केला तर किमान 50 मुलं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ते प्रेम आहे मुद्दूशेठ साहेबांचं. आणि या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून आम्हास लाभलंय. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये 2 संघांना त्यांनी पुरस्कृत केलंय. अर्थातच मुद्दूशेठ 11 पेन कोलीवाडा आणि मुद्दूशेठ 11 RCC पेठ हे 2 संघ खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण जाऊया. ओमसाई मंगलमूर्ती कालुंद्रेला फाईट करेल टीम भूमी 11 पेन फणस डोंगरी. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया आदरणीय प्रफुल्लजी म्हात्रे, प्रवीणजी नागती साहेब, तुषारजी पाटील साहेब आणि गणेश म्हात्रे साहेब. अर्थातच आमचे श्रेयश म्हात्रे यांचे पिताश्री यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. त्याचप्रमाणे आगामी कालावधीमध्ये गोविर्ल्याच्या मैदानावरती जिते गावाचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहणार आहोत. रजनी क्रिकेटचा थर्रार आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक 34G 35G आणि रवींद्र म्हात्रे आपणास विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. Yes, welcome Ketan. फणस डोंगरी टीम कॅप्टन प्लीज पहा, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस विन दिला जाईल. पहा पहिला चेंडू पडल्यानंतर हा नियम आहे या स्पर्धेतील. टॉससाठी आपण मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. यस, वेलकम 34G म्हात्रे आमचे बंधुतुल्य मित्र. यस, सेकंड राऊंड 3 ओव्हरची असेल. पेन फणस डोंगरी भूमी 11 पेन फणस डोंगरी आणि ओमसाई मंगलमूर्ती कालुंद्रेल फाईट करेल. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि कॉल करेल. Head is a call, but it is a tail.
टॉस जिंकलाय भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाने, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. एनी रिझन, काही कारण त्यामागचं? कारण मागाची आमची चांगलं झालं, आता पण चांगलं केलं करू. काय सांगशील? एक है तो सेफ आहे हा नारा आज आम्हाला पाहायला मिळाला. जाम इच्छा होती एकत्र खेळायची, ते झाला वैयक्तिक कारणामुळे वेगळे खेळत होतो. आता टीम एकत्र झाले, आता काय खरं नाही सांगू शकत. संपूर्ण वाशी विभागाचं हे आयोजन तुला कसं वाटलं? चांगलं आयोजन, चांगलं. पहिली टुर्नामेंट आहे असं वाटत नाही. पहिली फ्लड लाईट्स पण भरपूर लावल्यात, चांगला उजेड आहे. रायगडचा रिषभ पण तुझ्या टीममध्ये आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? तो तर बेकार फॉर्ममध्ये, सकाळी पण मारले चांगले, आता पण मारते. असंच खेळत राहू इच्छा आहे. लय म्हणजे लय बेकार फॉर्ममध्ये आहे तो, आणि धुबीन असं वाटतंय आपल्याला. लय मारकुट्या बैल झालाय. क्या बात आहे. पण त्या बैलाला थोडं शांत ठेवा तुम्ही. जाऊया आपण कालुंद्रे टीमकडे. कसं वाटतं इकडे आल्यावरती? इकडे आलं तर एकदम मजा येते, कारण पब्लिक तेवढी असते ना, तर अजून खेळायला मजा येते. मग पॅकरनी काय सोय वगैरे व्यवस्था केली की नाही? केले, एक नंबर. असं काय सांगशील आयोजनाबद्दल? वाशी विभागाचं संपूर्ण हे आयोजन, ऐतिहासिक क्रीडांगण, खरं तर छत्रपती संभाजी महाराज या नावाने खरं तर या मैदानाला ओळखलं जातोय. खेळायला तर मजा येते खूप. बेस्ट द्यायचा प्रयत्न करत आम्ही. यस, थँक्यू. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया. मान्यवरांचा आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूया. मी मान्यवरांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती विराजमान व्हावं. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. भूमी 11 पेन फणस डोंगरी विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील फास्ट. टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. यस, थँक्यू. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. खरं तर ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे असे स्टार कॉमेंटेटर, तारा गावचा सुपुत्र रोशन पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद परमेश. तर याच दरम्यान आमचे JK दादा आणि त्याचवेळेला रवींद्रदादा म्हात्रे यांचं इथं आगमन. 34 देवचंद दादा म्हात्रे माफी असावी. आणि बघा 34 बाई मंचावरती आसन असतात. 35 बाई, त्यांनाही विनंती असतात पण या मंचावरती आपलं स्वागत. पेन तालुक्यामध्ये अगदी ठराविक टुर्नामेंट नाईट स्पर्धेच्या व्हायच्या, पण यंदा अनेक अशा स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा लवकरच 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल गोविर्ल्याच्या मैदानावरती. जेथे गावची स्पर्धा, त्या स्पर्धेचे सर्व आयोजक, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये याच मैदानावरती सह्याद्री चषक कबड्डी स्पर्धा, खूप मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 29 मार्च समीरदादा म्हात्रे यांच्या वतीने सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा. निवृत्ती भाऊ पाटील, क्या बात आहे. उशिरा आमचं लक्ष लागलं मैदानाकडे. पहिलाच बॉल त्याने एखादा ड्राईव्ह करत असताना हा फटका आपण पहिला सिंगल घेतली. निवृत्ती भाऊ पाटील हॅट्रिक नगरसेवक, सलग 3 षटकार मारले. तर विनोदजी म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 5,000चं कॅश परत असेल. आणि बघा लकी ड्रॉ आजच्या रात्रीमध्ये देखील आहे आणि 10 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आमचे स्वयंसेवक बसलेले आयोजक, त्यांच्याकडे आपण विनाशुल्क नाव नोंदणी करून घ्या, मोफत आहे. आणि खरं तर लकी प्रेक्षक, भाग्यवान प्रेक्षकाला मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. उंबर्डे हा सामना जिंकला तर स्वरूप ठाकूर यांच्या वतीने 2222चं पारितोषिक. फुलटॉस बॉल दिशा दिली, नटरंग स्टाईलने फिरून मारला बॉलला. बॉल निघाला मागे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चाललाय गोलीगत सीमा पार. चौकार. धावा कमी आहेत आणि इथे आपण पाहता आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्डवरती आल्या. 3.71चा रिक्वायरमेंट. बॅकफुटला गेले, यावेळेला ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टिअर केला बॉलला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे हा फटका गॅप बॅकअपसाठी खेळाडू होते. 1च रन या चेंडूवरती राहील. शिव प्रेरणा रावे आणि एका बाजूला उंबर्डे, या 2 टीममध्ये ही लढत आपण पाहत आहे. डी पोलमधला हा दुसरा सामना आणि यानंतर आपण पाहता फणस डोंगरी विपक्ष कालुंद्रे अशी लढत पाहायला मिळेल. निवृत्ती भाऊ पाटील स्ट्राईक एंडमध्ये फुल टॉस आहे. मोठा फटका त्या ठिकाणी कॅपिटलाइज करता आलेला नाही आहे, परंतु 1 रन नक्की मिळेल. धावा कमी आहेत त्यामुळे सिंगल डबल देखील चालतील. या मॅचमध्ये विजयासाठी
राबे टीमला. उंबर्डे संघ पहिल्या इनिंगमध्ये 16 डॉट बॉल खेळले, त्याचा प्रेशर. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज राबे संघाने टाकले, त्यामुळे कमी धाबा आल्या. लेंथ बॉल टाकला, गती कमी होती. आणि इथे आपण पाहताय करदारा निर्धाव चेंडू. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या बिनबाद 11. अजूनही 18 मध्ये 11 बनवायच्या. जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण झाला. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. विनंती ती राहील उंबर्डे संघाला. गावदे उंबर्डे टीमला वेळ वाचवा. यानंतर मोठ्या लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच फणस डोंगरी विपक्ष संघ असेल कालुंद्रे. खरं तर या विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी चिटणीस, एक उत्तम निवेदक, कबड्डीचे उत्तम समालोचक आदरणीय मिलिंददादा पाटील यांना विनंती आम्ही करतोय, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं थोडंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सुजितभाई म्हात्रे आणि वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विभागातील खऱ्या अर्थानं ज्यानं शिक्षणाचा धडा या संपूर्ण पंचक्रोशीला दिला असे रायगड भूषण विजेते सन्माननीय स्वर्गीय आना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक कबड्डी ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी साकारते. आजचा या स्पर्धेचा मला वाटतं 3रा दिवस आहे. 3रा दिवस उजाडला आहे. उपस्थित सर्व मान्यवर, या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू, की वाशी या वडाव पंचक्रोशीमध्ये आमचे वडाव वाशी पंचक्रोशीचे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हात्रे आणि आमचे पंचक्रोशीचे अध्यक्ष गंगाधर ठाकूर व्यासपीठावर विराजमान आहेत. मी प्रामुख्यानं या संपूर्ण भागामध्ये क्रिकेटचा जो जोश होता, ही क्रिकेटची अनोखी पहिली रात्रीची रजनी अशी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी साकारते आणि याचं सारे श्रेय सुजित म्हात्रे आणि त्यांच्या सर्व टीमला जातं. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या वाशी विभागामध्ये पहिल्या प्रथम ही एवढी मोठी प्रकाश झोतातली क्रिकेट स्पर्धा त्यांनी या ठिकाणी साकारली आणि एक स्वप्न उराशी प्रत्येक या पंचक्रोशीतील असेल, या वाशी वडा विभागातील सर्व क्रिकेट खेळाडूंनी जे उराशी बाळगलं होतं ते सत्यात आणण्याचं काम सुजितभाईने केलं आहे. आणि त्याला खऱ्या अर्थानं त्याच्यावर जो पूर्णपणानं जो वरचढ भूमिका घेतली ती सन्मान्य वैकुंठदादा पाटील आणि खऱ्या अर्थाने या पेण तालुक्यामध्ये सन्मान्य आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज सन्मान्य खासदार धैर्यशील दादा सुद्धा या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थानं एका क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी वैकुंठ पाटील आणि त्यांचे सर्व परिवार, सर्व मित्रमंडळ या ठिकाणी कसोशीनं प्रयत्न करते. गेल्याच महिन्यात या ठिकाणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वैकुंठदादाच्या माध्यमातून वाशीच्या दोन्ही मंडळांनी एक चांगली स्पर्धा या ठिकाणी घडवून दाखवली आणि आज क्रिकेटचं हे शिवधनुष्य सुजित म्हात्रे आणि त्यांच्या सर्व फ्रेंड सर्कल लिलया पेल्ले, गणेश म्हात्रे यांच्यासुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की वाशी वडाव क्रिकेट संघटनेने सुद्धा ही चांगली मोलाची साथ सुजितभाईंना दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा खेळ संपूर्ण जगविख्यात झालेला हा खेळ या खारेपाटाच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं साकारला जातोय. दूर समुद्रा शेजारी माझे पुळणीत घर, दोन बाहुल्यांच्या हाती निळ्या लाटांचे झुंबर, थेट वसरीला येते वेडे सागराचे पाणी, एका आधार वेलीला माझी लागत आता गाणी. या गाण्यांचं गुंजन आणि क्रिकेटचा जोश या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण पावसाळ्यामध्ये खरोखर डिसेंबरपर्यंत या मैदानाची जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण खारं पाणी या मैदानामध्ये असते आणि त्याच्यावर मात करीत वाशी क्रिकेट संघटनेनं हे कबड्डी प्रेमी असतील, क्रिकेट प्रेमी असतील, त्यांच्या अथक मेहनतून हे मैदान या ठिकाणी तयार झाले. आना म्हात्रे गुरुजींनी जे स्वप्न पाहिलं होतं की खऱ्या अर्थानं इथल्या शेतकरी चळवळीला प्रामुख्यानं न्याय दिला पाहिजे, तो न्याय आज सुजितभाईनं या ठिकाणी दिलेला आहे. आणि आजोबांनी जे स्वप्न पाहिलं त्याची पूर्णत्वाला संकल्पना एक नातू करून देतो असं एक मूर्तिमंत उदाहरण रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये असे क्वचितच सापडतात. समालोचन कक्षातील आमचे परमेश असतील, रोशन असतील, यांचंही मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा संपूर्ण रणसंग्राम आपल्या ओघवत्या शैलीमध्ये ही सारी मंडळी मांडतायत आणि उत्तरोत्तर रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषकाल. सुजितभाई आपल्याला नक्कीच भवितव्य आहे आणि आपण जे शिवधनुष्य या ठिकाणी पेलत उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती हो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. अप्रतिम. खरं तर असं वाढवतं अजून ऐकावतच राहावं असं खरं तर एक उत्तम खरं तर मार्गदर्शन मिलिंद दादा पाटील यांचं आम्हाला इथं ऐकायला मिळालं. अप्रतिम. आणि या विभागातील खरं तर प्रत्येक तरुणांसाठी माझं त्यांनी प्रेरणादायी असं खरं तर या ठिकाणी वक्तव्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आपण इथे आभार व्यक्त करूया.
असं म्हणतात गुरुने दिला ज्ञानरूपी बसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आज आपण पाहता रायगड भूषण स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे आमचे खरं तर स्पर्धेचे शिल्पकार सुजितभाई आणि त्यांचे बंधुराज, खरं तर त्यांचा मी आवाज उल्लेख करेन श्रेयश, या दोघांचा देखील खास उल्लेख करेन आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि आज त्याचबरोबर आपण पाहता या स्पर्धेसाठी चांगलं योगदान ज्यांचं राहिलं ते आदरणीय वैकुंठदादा पाटील, या सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. रिव्हर्सचा प्रयत्न केलात, स्विच इट खेळत असताना बॉल शॉर्ट थर्डमॅनला फील्ड झालाय. मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाही. जर धावा 40च्या आसपास असता तर या मॅचमध्ये मजा आली असती. कारण उंबर्डे संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला, फिल्डिंग सुंदर आहे. अजूनही 11-5चं समीकरण या मॅचमध्ये आहे. सलामीवीर 2 खेळाडू, यंगस्टर आणि त्याच्याबरोबरीने 40+ मास्टर निवृत्ती भाऊ पाटील, हॅट्रिक नगरसेवक स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा डॉट बॉल, दबाव वाढत चालला रावे संघावरती. 10 बॉल 5 चं हे समीकरण. पहिल्या इनिंगमध्ये 16 डॉट बॉल पाहिले आणि या इनिंगमध्ये आतापर्यंत 7 डॉट बॉल पाहायला मिळाले. त्याचा प्रेशर थोडासा रावे संघावरती आहे. धाबा जरी कमी असल्या तरी धाबा डिपेंड करण्याची क्षमता, ताकद ही तुम्हाला दाखवावी लागेल या मॅचमध्ये. आता जर का तो प्रयत्न केला या करदर खेळाडूंनी, विकेट मिळाले, आणखीन जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर मात्र प्रेशर रावे संघावरती येईल. शफल झाले अक्रॉस द लाईन, हाफ ट्रॅकर बॉल, दिशा दिली फाईन लेगच्या बाहेर, बॉलला पाठवलंय सीमा पार, विजयी फटका. 6 धावा लगावत हा करदर सामना जिंकलाय मैदानामध्ये रावे टीमने. चला लगेचच पुढचे दोन्ही संघ कालुंद्रे आणि फणसडोंगरी, जास्त वेळ न घेता पण मैदानात ताबा घ्या. यास बुंबो. चला 9 बॉलमध्ये ज्याने 20 धावा केल्या तो खेळाडू आहे भावेश, परंतु सामना लो स्कोर होता. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये देखील चांगली कामगिरी ज्या गोलंदाजाने केली त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक डेडिकेट करूया. तर सामनावीर असेल प्रणय टावरी, हा खेळाडू या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. खरं तर सामनावीर पारितोषिक देण्याआधी आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे बोलतोय. मंचकावरती उपस्थित आदरणीय प्रफुल्ल भिकाजी म्हात्रे साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी रमेश साहेबांना मी विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना आमची विनंती असेल